बाबूराव एकदा आतमध्ये गेला की सकाळीच बाहेर निघत होता. मोनिका आंटी आता 40 वर्षाच्या झाल्या होत्या. आम्ही त्यांना जेव्हा 30 वर्षाच्या होत्या तेव्हापासून बघत होतो. आंटी अजून पण जशा तेव्हा दिसत होत्या आता पण तशाच दिसत होत्या. आंटीचा नवरा त्यांच्यापासून दूर राहत होता. काहीतरी नोकरीवर होता तो दूर. तेव्हा आंटी 30 वर्षाची होती. तेव्हा अशी घटना घडली होती ते बघून मी तर. तेव्हा आंटी घरी एकटीच राहत होती. बाजूच्या गावात राहणारा बाबूराव हा खूप श्रीमंत होता. त्याला मी एकदा आंटीच्या घरी बघितलं होतं. तो रात्री मोनिका आंटीच्या घरी येत होता. त्याचे गाव आमच्या गावापासून जवळच होते. गल्लीमधले रात्री सर्व झोपले होते. तेव्हा बाबूराव आला. मी गच्चीवर झोपत होतो तेव्हा माझी नजर गल्लीमध्ये राहत होती आणि अचानक बाबूरावकडे माझी नजर गेली. बाबूराव मोनिका आंटीच्या घराजवळ थांबला. मोनिका आंटीने दरवाजा उघडला आणि बाबूराव आतमध्ये गेला. माझी नजर आंटीच्या घराकडेच होती. जवळपास 3-4 तास झाले तरी बाबूराव बाहेर आला नव्हता. नंतर मी बघितले की बाबूराव सकाळीच बाहेर आला. आता रोज पण मी बघत होतो. बाबूराव रात्री यायचा आणि सकाळी तो परत जायचा. तो रात्री एकदा मोनिका आंटीच्या घरामध्ये गेला की सकाळीच बाहेर येत होता. मी विचार करत होतो बाबूराव तर बाजूच्या गावचा आहे, मग मोनिका आंटीची आणि बाबूरावची ओळख कशी झाली. पण नंतर मला माहिती भेटली की मोनिका आंटी पण त्याच गावची होती. लग्नाआधी मोनिका आंटीचं आणि बाबूरावचं प्रेम होतं आणि आता लग्नानंतर पण बाबूराव मोनिका आंटीला भेटायला येत होता. ते पण ते लपून येत होता. रात्री सर्व झोपले तेव्हा बाबूराव यायचा आणि सकाळी कोणी उठायच्या अगोदर तो निघून जायचा. आता त्या गोष्टीला 5-6 वर्ष होऊन गेली होती आणि मी एक दिवस मोनिका आंटीला विचारले, आंटी आता तुम्हाला भेटायला बाबूराव येत का नाही. मी असं विचारलं आणि आंटी तर हैराण झाल्या होत्या. मी आंटीला सर्व सांगितलं की मी बघत होतो जेव्हा बाबूराव तुम्हाला भेटायला येत होता. आंटी म्हणाली, तू ही गोष्ट कोणाला पण सांगणार नाही. मी आंटीला म्हणालो, मग माझा काय फायदा. आंटी म्हणाली, तुला काय हवंय माझ्याकडून सांग. आंटी तर मला जे पाहिजे ते देणार होती आणि मी आंटीला मग अशी गोष्ट मागितली की मला पण त्याची गरज होती, कारण माझं अजून लग्न झालं नव्हतं. आणि मी आंटीला काय मागितलं असेल कमेंटमध्ये सांगा. पुढची कथा तुम्हाला लवकरच ऐकायला भेटणार आहे.